श्री स्वामी समर्थ. तुम्ही दिवस रात्र अहोरात्र कष्ट करता, घरातील प्रत्येकाची काळजी घेता, उन्हातान्हात राबता, देवापुढे हात जोडता, तरीही तुमच्या घरात पैसा का टिकत नाही? का घरामध्ये सतत आजारपण असतं? का नवऱ्याच्या कामामध्ये अडथळे येतात आणि घरात कटकटी होतात? कधी विचार केलाय तुम्ही याचा? आपण देवाची पूजा करतो, उपवास करतो, तरीही घरात दारिद्र्य का येतं? शास्त्र सांगतं, आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे त्या घरातील स्त्री असते. पण नकळत अनावधानाने झोपताना आपल्याकडून अशा काही भयानक चुका होतात, ज्याने साक्षात माता लक्ष्मी संतापून जाते आणि कायमची घर सोडून निघून जाते. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. जर तुम्ही एक महिला असाल किंवा तुमच्या घरात आई, बहीण, पत्नी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला विष्णू पुराण आणि आपल्या प्राचीन धर्मशास्त्रात सांगितलेल्या अशा काही चुका सांगणार आहेत, ज्या रात्रीच्या वेळी केल्यामुळे हसते खेळते घरसुद्धा स्मशानासारखे शांत आणि दरिद्री बनते. चला तर मग आज जाणून घेऊयात त्या अत्यंत महत्त्वाच्या चुकांबद्दल. बरेच जण म्हणतात की आम्ही खूप पूजार्चा करतो, गुरुचरित्राचे पारायण करतो, स्वामींचे सारामृत वाचतो, पण तरीही आमच्या घरात आर्थिक चणचण का संपत नाही? आमच्या डोक्यावरचे कर्ज का फिटत नाही? घरात शांतता का लाभत नाही? तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दडलेले आहे. आपण नेहमी विचार करतो की आपण देवाची भक्ती करतोय म्हणजे सगळं काही ठीक होईल, पण भक्तीसोबतच आपल्या कर्माची आणि आपल्या वागण्याची जोड लागते. फार गरजेचं असतं. आपल्या हिंदू धर्मात स्त्रीला गृहलक्ष्मी मानले गेले आहेत. ज्या घरात स्त्री आनंदी असते, जिथे स्त्रीचे आचरण पवित्र असते, तिथे लक्ष्मी अखंड वास करते. पण आपल्या प्राचीन विष्णू पुराणात आणि वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की घरातील स्त्रीने रात्री झोपण्याच्या आधी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. रात्रीची वेळ ही नकारात्मक शक्तीची आणि त्याच वेळी माता लक्ष्मीच्या आगमनाची सुद्धा वेळ असते. या काळात जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर घरात लक्ष्मी नाही, तर तिची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य प्रवेश करते. आजचा हा विषय तुमच्या संसाराला वाचवण्यासाठी, तुमच्या घरात पुन्हा एकदा समृद्धी आणण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. म्हणूनच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असते. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या चुका आहेत ज्या महिलांनी रात्री झोपताना अजिबात करू नये. 1. केस मोकळे सोडून झोपणे. मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात फॅशन म्हणून किंवा सुटसुटीत वाटावे म्हणून अनेक स्त्रिया रात्री झोपताना आपले केस पूर्णपणे मोकळे सोडून झोपतात. पण तुम्हाला माहिती आहे का, विष्णू पुराणात याविषयी काय सांगितले आहे? शास्त्रात स्पष्ट उल्लेख आहे की कोणत्याही सुहासिनी स्त्रीने किंवा कुमारिकेने रात्री झोपताना आपले केस कधीही पूर्णपणे विस्कटलेले किंवा मोकळे सोडून झोपू नये. शास्त्र सांगतं की केस हे ऊर्जेचे खूप मोठे वाहक असतात. जेव्हा आपण केस मोकळे सोडून रात्रीच्या अंधारात झोपतो, तेव्हा वातावरणात वावरणाऱ्या नकारात्मक आणि अदृश्य शक्ती त्या केसांच्या माध्यमातून आपल्या शरीरात आणि घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. याविषयी विस्कटलेले केस हे शोकाचे आणि दारिद्र्याचे प्रतीक मानले गेले आहे. जुन्या काळी तुम्ही पाहिलं असेल, आपली आजी किंवा आई रात्री झोपण्यापूर्वी केसांची सैलशी वेणी घालत असत. ही केवळ केसांची काळजी घेण्याचा भाग नव्हता, तर ते एक मोठं शास्त्र होते. जेव्हा एखादी स्त्री मोकळे केस सोडून झोपते, तेव्हा तिची मानसिक शांतता ढळते, तिला भयानक स्वप्ने पडतात आणि घरातील लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जाते. अंगावर शहारे येत आहेत ना हे ऐकून? आपल्याला वाटतं ही तर साधी गोष्ट आहे, पण याच छोट्या छोट्या चुका आपल्या आयुष्यात मोठे दुःख घेऊन येतात. विचार करा, नकळत केलेल्या एका चुकीमुळे आपण आपल्या घरात गरिबीला आमंत्रण देत असतो. तुम्हालाही कधी असा अनुभव आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आजपासूनच एक नियम करा. रात्री झोपण्यापूर्वी आपले केस व्यवस्थित विंचरून घ्या
आणि त्याची एक सैल वेणी घाला. कधीही केस विस्कटलेले ठेवून झोपू नका. जर तुम्ही 21 दिवस हा नियम सलग पाळला तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमची चिडचिड कमी झाली आहे आणि घरात एक वेगळीच शांतता नांदू लागली आहे. 2. अस्वच्छ बेडवर झोपणे. अनेकांना सवय असते की बेडवर बसून जेवतात किंवा बेडवर कपड्याचा ढीग पडलेला असतानाच एका कोपऱ्यात झोपतात. विष्णू पुराणात स्पष्टपणे सांगितलं आहे की जिथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच नसतो. बेडरूम ही केवळ झोपण्याची जागा नाही तर ते तुमच्या विश्रांतीचं आणि ऊर्जेचं केंद्र आहे. जर तुमच्या उशीखाली खरकटं असेल किंवा चादर वर्षानुवर्षे धुतलेली नसेल तर तिथे अलक्ष्मीचा वास सुरू होतो. तुम्हालाही असं वाटतंय का की झोपेतून उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नाही, सतत चिडचिड होते? तर ते हे या अस्वच्छतेमुळे निर्माण झालेल्या नकारात्मकतेचे लक्षण आहे. तुमच्या घरातले छोटे बालगोपाळही यामुळे आजारी पडू शकतात. झोपण्यापूर्वी बेड पूर्णपणे झटकून घ्या. शक्य असल्यास बेडरूममध्ये थोडा कापूर जाळा. सलग 11 दिवस बेडरूम स्वच्छ ठेवून झोपून पहा. घरातील कटकट कशी कमी होते ते अनुभवा. 3. रात्री बेसिनमध्ये उष्टी भांडी तशीच ठेवणे. आता जी चूक मी सांगणार आहे ती आजकालच्या धावपळीच्या जगात जवळजवळ 99% घरामध्ये घडते. दिवसभराच्या कामाने थकल्यानंतर अनेक महिलांना असं वाटतं की चला आता खूप उशीर झालाय, खूप थकले आहे, भांड्यांचा ढीग तसाच राहू दे, उद्या सकाळी उठून घासून घेईन आणि त्या बेसिनमध्ये उष्टी भांडी तशीच ठेवून झोपून जातात. पण मित्रांनो, ही चूक तुमच्या घराचा पूर्णपणे नाश करू शकते. विष्णू पुराण आणि वास्तुशास्त्रात स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या घराच्या स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी उष्टी भांडी तशीच पडून राहतात त्या घरात साक्षात अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी माता कधीच राहत नाहीत. रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करत असते आणि ती प्रत्येक घराचे दार ठोठावते. ज्या घराचे स्वयंपाकघर अस्वच्छ असते, जिथे दुर्गंधी येत असते आणि उष्टी भांडी पडलेली असतात, तिथून लक्ष्मी माता अत्यंत दुःखी होऊन निघून जाते आणि तिथे अलक्ष्मीचा वास सुरू होतो. उष्ट्या भांड्यांमध्ये रात्रीच्या वेळी जंतू तर वाढतातच, पण त्यासोबतच घरातली गरिबी आणि आजारपण कैक पटीने वाढते. आपण किती साध्या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. आपल्या मुलांच्या आणि नवऱ्याच्या सुखासाठी आपण दिवसभर राबतो, पण रात्रीच्या एका आळसामुळे आपण आपल्याच हाताने लक्ष्मीला घराबाहेर काढतो. मित्रांनो, आजपासूनच एक पक्का नियम करा. कितीही उशीर झाला तरी, कितीही थकवा असला तरी रात्रीची सर्व उष्टी भांडी घासून बेसिन स्वच्छ करूनच झोपा. जर कधी काही कारणास्तव भांडी घासणे शक्यच नसेल तर ती भांडी किमान स्वच्छ पाण्याने धुवून काढा. त्यात अन्नाचा कण राहू देऊ नका आणि स्वयंपाकघर कोरडे आणि स्वच्छ ठेवा. 40 दिवस हा नियम करून बघा. घरातील पैशाची अडचण कशी दूर होते ते तुम्ही स्वतः पाहाल. 4. अंधाऱ्या खोलीत पूर्णपणे झोपणे. अनेक घरांमध्ये अशी सवय असते की रात्री झोपताना घरातील सर्व लाईट्स पूर्णपणे बंद केले जातात. अगदी 0 वॉटचा दिवासुद्धा लावला जात नाही. घरातील महिलांना वाटते की यामुळे शांत झोप लागेल, पण शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरात किंवा विशेषतः ज्या खोलीत तुम्ही झोपता तिथे पूर्णपणे काळोख किंवा अंधार असणे अत्यंत अशुभ मानले जाते. विष्णू पुराणानुसार अंधार हे अज्ञानाचे, भीतीचे आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण घर अंधारात बुडून जाते तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो. घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनासाठी नेहमी थोडा तरी प्रकाश असणे आवश्यक आहे. जर एखादी स्त्री पूर्णपणे अंधाऱ्या खोलीत झोपत असेल तर तिच्या मनात भीती निर्माण होते, नकारात्मक विचार येतात आणि घरातील समृद्धी हळूहळू कमी होऊ लागते. जरा आठवून पहा, कधी कधी रात्री अचानक जाग येते आणि मनात एकदम धडधड व्हायला लागते ना, भीती वाटते ना. हे केवळ अंधारामुळे नाही तर त्या अंधारात वाढणाऱ्या नकारात्मक लहरींमुळे होते. आपल्या स्वामींनी तर नेहमी प्रकाशाची आणि ज्ञानाची शिकवण दिली आहे. मग आपण आपल्या घरात अंधार का ठेवायचा? रोज रात्री झोपताना तुमच्या बेडरूममध्ये किंवा घराच्या हॉलमध्ये किमान एक छोटासा 0 वॉटचा पिवळ्या किंवा निळ्या रंगाचा दिवा नक्की चालू ठेवा. जर शक्य असेल तर देवघरात अखंड दिवा लावलेला उत्तमच, पण तो शक्य नसेल तर निदान घरामध्ये अंधार राहू देऊ नका. हा प्रकाशाचा छोटासा किरणसुद्धा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो.
त्यानंतर 5वी चूक इतकी महत्त्वाची आहे की ते ऐकून तुमचे डोळे नक्कीच उघडतील. दक्षिणेकडे पाय करून किंवा देवाकडे पाय करून झोपणे. मित्रांनो, आपण ज्या दिशेला डोकं करतो आणि ज्या दिशेला पाय करून झोपतो याचा आपल्या नशिबावर आणि शरीरावर खूप मोठा परिणाम होत असतो. अनेक महिलांना याची कल्पना नसते आणि त्या कोणत्याही दिशेला पाय करून झोपतात. पण शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपताना कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. दक्षिण ही यमाची आणि पितरांची दिशा मानली जाते. जर तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपलात तर शरीरातील चुंबकीय ऊर्जा विस्कळीत होते. यामुळे डोकेदुखी, मानसिक ताण आणि भयानक स्वप्ने पडतात. एवढेच नाही तर जर तुमच्या झोपण्याच्या खोलीत देवाचा फोटो असेल किंवा तुमचे पाय देवघराच्या दिशेने जात असतील तर हा साक्षात देवाचा आणि लक्ष्मी मातेचा अपमान मानला जातो. ज्या घरात देवाकडे पाय करून झोपले जाते त्या घरातील बरकत आणि पैसा पाण्यासारखा वाहून जातो. विचार करा, ज्या देवाने आपल्याला हे जीवन दिले, ज्या स्वामींनी आपल्याला संकटातून वाचवले, नकळत का होईना आपण त्यांच्याकडेच पाय करून झोपतो. देवाला आपण किती मानतो, पण ही छोटीशी चूक आपल्याला देवाच्या कृपेपासून वंचित ठेवते. आजच तुमच्या बेडची किंवा गादीची दिशा तपासा. रात्री झोपताना तुमचे डोके नेहमी पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे असावे. तुमचे पाय कधीही दक्षिणेकडे किंवा देवाच्या फोटोकडे नसावेत. जर घराची जागा लहान असेल आणि दिशा बदलणे शक्य नसेल तर झोपताना देवाच्या फोटोवर एक सुंदर पवित्र पडदा टाकावा, जेणेकरून अनादर होणार नाही. 6. झोपण्यापूर्वी रडणे किंवा कपाळावर आठ्या घालून झोपणे. मित्रांनो, मला माहीत आहे की तुमच्यावर घरातली खूप मोठी जबाबदारी आहे. कधी सासू-सुनेची भांडणे, तर कधी नवऱ्याची चिडचिड, तर कधी मुलांचे हट्ट. दिवसभराच्या या सगळ्या त्रासामुळे अनेक महिला रात्रीच्या वेळी उशीत तोंड खुपसून रडतात आणि किंवा खूप दुःखी आणि नाराज होऊन कपाळावर आठ्या घालून झोपतात. पण शास्त्रात याला अत्यंत वर्ज्य मानले गेले आहे. विष्णू पुराणात स्पष्ट सांगितले आहे की घरातील स्त्री जर रात्रीच्या वेळी रडत झोपत असेल तर त्या घरात कधीही सुख आणि समृद्धी नांदू शकत नाही. स्त्रीचे अश्रू हे घरातील लक्ष्मीचे अश्रू मानले जातात. जेव्हा एखादी गृहिणी दुःखी होऊन रडत रडत झोपते तेव्हा घरातील सर्व सकारात्मकता नष्ट होते. रात्रीच्या वेळी आपल्या मनाची जी अवस्था असते तशीच परिस्थिती आपल्या आयुष्यात आकर्षित होत असते. जर तुम्ही दुःखी होऊन झोपला तर तुमचे नशीबही तसेच दुःखी राहते. मला माहीत आहे तुमचं मन खूप हळवं आहे. अनेकदा तुम्हाला कोणी समजून घेत नाही तेव्हा डोळ्यातून पाणी येतंच. पण मित्रांनो, तुमच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक थेंब तुमच्या घरातील सुखाला हिरावून घेत असतो. डोळ्यात पाणी आलं का तुमच्या आता हे ऐकून? पण रडू नका, कारण तुमचे रडणे माता लक्ष्मीला आणि तुमच्या स्वामींनाही आवडत नाही. आजपासूनच एक नियम करा. झोपण्यापूर्वी कितीही दुःख असले, कितीही भांडण झाले असले तरी डोळे पुसा, शांतपणे बसा. डोळे मिटून किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आपले सर्व दुःख देवाच्या चरणी अर्पण करा आणि मग हसतमुख चेहऱ्याने झोपा. जे दुःख तुम्ही माणसांसमोर रडून व्यक्त करता ते स्वामींच्या चरणी श्रद्धेने अर्पण करा. तुमचे जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, या होत्या त्या चुका ज्या महिलांनी रात्रीच्या वेळी अजिबात करू नये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.